जेवणाला रंगत आणणारी मस्त उडदाच्या पापडाची खमंग अशी झणझणीत चटणी रेसिपी आज मी दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी उडीद पापड घेतलेले आहेत। हे घरीच तयार केलेले उडीद पापड आहेत। तर 6 पापड घेतले मी आणि गॅसवर भाजून घेतलेले आहेत। तर इथे मी भाजून घेतलेत, तुम्ही तळून सुद्धा वापरू शकता। तर 6 पापड घेतलेत। आता इथे ना गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 1.5 ते 2 पळी तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं टाकायचं। आता मोहरी जिरं चांगलं तडतडल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे। तर इथे मी ना 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। तर कांदा भरपूर वापरायचा या चटणीसाठी, म्हणजे चटणीची चव छान येते। तर 3 कांदे घेतले होते मी आणि बारीक चिरून घेतलेले आहेत। तर कांदा चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे। हे पहा, कांद्याला चांगला गोल्डन रंग आलेला आहे। आता याच्यामध्ये हळद टाकायची आहे। तर इथे मी थोडीशी हळद टाकलेली आहे। आता चटणी झणझणीत होण्यासाठी इथे आपण मिरची आणि लसूणचा ठेचा घेतलेला आहे। तर मिक्सरवर मी ना पाणी न टाकता मिरची आणि लसूण वाटून घेतलेला आहे। इथे मी पोहे खायच्या चमच्याने 1.5 चमचा मिरची लसूणचा ठेचा घेतलेला आहे। अजिबात पाणी न टाकता वाटलं होतं, पाणी टाकायचं नाही बिलकुल वाटताना, किंवा तुम्ही ना खलबत्त्यात कुटून सुद्धा घेऊ शकता लसूण आणि मिरची। तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, म्हणजे ठेचा तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार वापरू शकता, तुम्हाला कितपत झणझणीत चटणी पाहिजे त्यानुसार। तर आता ठेचा टाकल्यानंतर ठेचा पण चांगला परतून घेतला। आता त्याच्यामध्ये जे भाजलेले पापड आहेत ते असे कुस्करून टाकायचे आहेत। खूप बारीक पण चुरा करायचा नाही पापडाचा, किंवा खूप मोठे पण ठेवायचे नाही। तर असंच आहे ना, जाड जाडच ठेवायचं आहे, मोठे मोठे तुकडे। तर हे पहा, सर्व 6 पापडाचा मी इथे चुरा करून घेतलेला आहे। मी खूप बारीक केलेला नाही आहे चुरा। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता याच्यावर आहे ना छोटीशी लिंबाची फोड घेतली, ती पिळून टाकायची, म्हणजे ना खूप छान चव येते चटणीला। आणि वरनं कोथिंबीर पण टाकलेली आहे। तर इथे मी घरचे पापड वापरले, तुम्ही विकतचे वापरू शकता। फक्त विकतचे पातळ पापड असतात, त्यामुळे थोडे जास्त घ्यावे लागते। घरचे पापड थोडे जाड जाड असतात, त्यामुळे मी इथे 6 वापरले आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता मस्त अशी आपली चटणी तयार आहे। पापडामध्ये खूप मीठ असतं, त्याच्यामुळे ना मीठ वरनं बेतानेच टाकायचं। इथे मी चिमूटभरच मीठ टाकलेलं आहे चवीनुसार, कारण पापडामध्ये खूप मीठ असतं। तर मस्त अशी झणझणीत चटपटीत अशी आपली जेवणाची रंगत वाढवणारी पापडाची चटणी तयार झालेली आहे। तुम्ही एकदा सांगितलेल्या पद्धतीने नक्की करून पहा, तर तुम्हाला इतकी आवडेल। एक ऐवजी तुम्ही 2 चपात्या आवडीने खाल, याबरोबर भाजी नसेल तरीही या चटणीबरोबर छान लागते चपाती किंवा भाकरी। तर बनवून पहा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी सोबतच बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। भेटू पुन्हा, बाय बाय।